नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्रयम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। मंडळी नमस्कार। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मंडळी, मागच्या सिरीज मध्ये प्रश्न तुमचे उत्तर गुरुजींचे ह्या सिरीज मध्ये आपण मंगळाचं विवरण पाहिलं। मंगळाच्या दृष्टिकोनामध्ये असलेले बरेचसे शंका कुशंका सामाजिक दृष्टिकोनामध्ये पसरलेल्या आपल्या काही रूढी परंपरा ज्याच्या पाठीमागे काही तथ्य नाहीये, या गोष्टींचा आपल्याला शंका निरसन करण्याच्या हेतूने आपण मागची सिरीज घेतली होती। त्या सिरीजचा अभिप्राय पाहता आपण या वीक मध्ये दुसरी सिरीज चालू करतोय। याचं नाव आपल्याला पाहायला गेला तर आपल्याला शनीची दशा महादशा 7.5 पद्धती आपल्याला अनुभवायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिकता बघणार आहोत, ती म्हणजे काय तर आपल्याला शनीची भूमिका कितपत यथायोग्य आहे की त्रासदायक आहे, त्या दृष्टीची आपल्याला माहिती घ्यायची आहे। शनीच्या बाबतीत सुद्धा मंगळासारखेच तार्किक अवस्था समाजामध्ये पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने मंगळाला वैवाहिक दृष्टिकोनासाठी त्रासदायक मानलं जायचं किंवा शारीरिक पीडेसाठी मंगळ वास्तविक त्रासदायक आहे म्हणून त्याचा इशू केला जायचा, त्याच पद्धतीने कुंडलीमधला शनी हा कितपत त्रासदायक आहे की हे वास्तव्य आहे की नाही याची शहानिशा न करता सामाजिक दृष्टिकोनामध्ये आपल्याला या शनीचा पण बहु करताना बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल। मंडळी, शनी वास्तविक त्रासदायक आहे का याचा अभ्यास खात्री कोणी केलेले नाही आणि त्याच्या बाबतीत ज्यांनी खात्री केलेली आहे त्यांच्याकडून यथायोग्य माहिती आपल्या हातात आलेली नाही। प्रायः आपल्याला शनीची भूमिका वास्तविकता कळाली नाही। या सगळ्या गोष्टीला अनुसरून आपण पाहायला गेला तर आपण शनीला फक्त पापग्रह मानतो आणि जर भीतीच्या दृष्टिकोनाने आपल्याला काही वातावरण जाणवलं तर आपण शनीच्या शनिशिंगणापूरला जाऊन अथवा शनीच्या 7.5 जे स्थितीमध्ये 7.5च्या पर्वकालामध्ये आपल्याला शनीचे जे देवस्थान आहेत, जसं देवीचे 3.5 शक्तिपीठ आहेत तसं शनीचे 3.5 शक्तिपीठ आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण शनीची उपासना करतो। शनीची अवस्था पाहायला गेलो तर शनी कितपत त्रासदायक आहे याचा निर्णय आपण वास्तविकता त्याची पाहिली पाहिजे, पडताळणी केली पाहिजे आणि त्यानंतर शनीला आपण खात्रीशीर निर्णय दिला पाहिजे। मंडळी, शनीच्या दृष्टीचा प्राथमिकता पाहत असताना आपण एका गोष्टीची माहिती आवश्यक ठेवली पाहिजे की शनी एका उत्तम वैज्ञानिकाला जन्म देतो। विज्ञान अंतर्गत कोणते जे क्षेत्र आपल्या वाटेला येतील ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये शनीची भूमिका आहे। डॉक्टरांच्या अभ्यासशैलीसाठी शनी एकदम अनुकूल मानला गेलाय। फार्मा इंडस्ट्रीसाठी शनीची अवस्था सकारात्मक मानली गेलेली आहे। शनी न्याय प्रवीणता आहे। कोर्ट कचेरी अंतर्गत जे निर्णय आहेत हे सगळे शनीच्या अंतर्गत येतात। शनी लॉचा कारक आहे। शनी या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं आधिपत्य दाखवतो। शनी विलंब करणारा जरी असेल तरी शनी उत्तरार्धामध्ये आपल्याला त्याचं बेनिफिट मिळवून देणाराच ग्रह आहे। शनीची 7.5 वर्षाची जी परंपरा आपण पाहायला गेला, ज्याला आपण 7.5 म्हणतो, या 7.5 मध्ये आपण शनीला ब्लेम करण्याऐवजी शनीची उपासना करण्यामध्ये जर आपण जास्त वेळ घालवला तर अतिशय उत्तम मानलं गेलं। त्या व्यतिरिक्त आपण शनीची कोणतीही पद्धतीने आराधना करत नाहीत। पर्यायी आपण शनीच्या दृष्टिकोनामध्ये शनीला जास्तच त्रासदायक मानतो आणि शनीच्या उपासनेकडे दुर्लक्ष करतो। त्याच्यामुळे शनीकडे दुर्लक्ष न करता शनीच्या उपासनेमध्ये आपण जास्त जर प्राधान्य दिलात तर या शनीची तीव्रता जी आहे ती आपल्याला निश्चितच कमी झालेली जाणवेल। शनी वाईट नाहीये, शनी चांगला आहे का? कारण आपल्या विद्यार्थी दशेमध्ये शनी विज्ञान अवस्थेमध्ये विज्ञानाच्या क्षेत्रासाठी उत्तम प्रावीण्यता देणारा ग्रह जर कोणता असेल तर तो शनी आहे। मंडळी, तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत असेल की शनीची 7.5चा सध्या वर्तमान काळ किती तारखेपर्यंत आहे, शनी सध्या कोणत्या राशीमध्ये आहे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय। शनी 29 मार्च 2025 पर्यंत कुंभ राशीमध्ये आहे। वर्तमान कालामध्ये मकर, कुंभ आणि मीन या 3 राशींना शनीची 7.5 चालू आहे। पर्यायी आपण जर पाहायला गेला तर शनी कोणत्या राशीला कितवा आहे तर शनी कुंभ राशीला पहिला आहे, मकर राशीला दुसरा आहे, धनु राशीला तिसरा आहे, वृश्चिक राशीला चौथा आहे, तुला राशीला 5वा आहे, कन्या राशीला 6वा आहे, सिंह राशीला 7वा आहे, कर्क राशीला 8वा आहे, मिथुन राशीला 9वा, वृषभ राशीला 10वा, मेष राशीला 11वा आणि मीन राशीला 12वा। याप्रमाणे आपल्याला शनीची अवस्था जी आहे ती आपण जाणावी।
29 मार्च 2025 नंतर शनी मीन राशीमध्ये प्रवेश करतो. 29 मार्च 2025 ज्या दिवशी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्या असेल, वार शनिवार असेल, त्या दिवशी शनी रात्री 9:42 मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याचा पुण्यकाळ जो असणार आहे तो शनिवारी संध्याकाळी 6:48 पासून चालू होईल, तो रात्री 12:36 पर्यंत असेल. याचा पुढचंही कॅल्क्युलेशन आपण पाहू शकता. शनी 2 जून 2027 मध्ये मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. वर्तमान कालामध्ये शनीची अवस्था जी आहे ती 29 मार्च 2025 पर्यंत आहे. 29 मार्च 2025 ला शनी परत मुव्हमेंट करेल, जो 2 जून 2027 पर्यंत त्याची स्थिती जी आहे ती दर्शवणारी आहे आपल्याला. त्यामुळे शनीच्या दृष्टिकोनामध्ये आपण जास्त तीव्रतेमध्ये किंवा नकारात्मक दृष्टिकोनामध्ये न वळता उपासनेवर जास्त आपण भर दिलेला उत्तम. शनीची उपासना काय स्क्रीनवर दिसतंय. शनीची उपासना म्हणजे आपण शनिवारी शनिदेवाला अनुष्ठान पद्धती प्रारंभ करू शकता. शनीची जप संख्या जी आहे ती 23,000 आहे. शनीला सुवर्ण, लोखंड, नीलम, काळे उडीद, म्हैस, तेल, काळी घुंगडी आणि काळे अथवा निळे फुलं हे शनीला आपण अर्पण केले पाहिजेत. शनीचा जप संख्या जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 23,000. शनीच्या जपामध्ये आपण पुराणोक्त मंत्र सुद्धा घेऊ शकता. नीलांजन समाभासम रविपुत्रयमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामी शनेश्चरम हा शनीचा पुराणोक्त मंत्र आहे. या मंत्राने सुद्धा आपण शनीची उपासना करू शकता. शनीची ही स्थिती वर्तमान कालाची काही राशींना व्यावहारिक दृष्टिकोनाने त्रासदायक जर आहे, तर काही राशींना वैवाहिक सौख्यासाठी आहे, काही राशींना आरोग्यासाठी त्रासदायक आहे, तर काही राशींना स्वाभाविक दृष्टिकोनासाठी, काही राशींना विद्याभ्यासासाठी त्रासदायक आहे, तर काही राशींना नात्यांच्या दृष्टीने. आपल्याला व्यावहारिक दृष्टीपासून ते नात्यांच्या दृष्टीपर्यंत असलेले अनेक क्रमशः 12 ऑप्शन कुंडलीमध्ये असतात. या 12 ऑप्शन मध्ये शनीची प्रत्येक स्थानावर असलेली आपली भूमिका आणि त्याच्यानुसार आपल्याला होणारे जे पण पडसाद जे आपल्याला जीवनावर दिसून येणार त्याला अनुसरून आपण अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाविना शनीच्या बाबतीत तर्ककुतर्क जर आपण लावतो आहोत तर याच्याने आपल्या समाजामध्ये शनीच्या दृष्टीने बरेचसे शंका कुशंकाच्या आधारे आपल्याला याचे जे पडसाद आहेत ते नकारात्मक दृष्टीने दिसून येतात. पर्यायी आपल्याला आपल्या धर्म परंपरेमध्ये, हिंदू परंपरेमध्ये आपल्याला नको त्या गोष्टीला वाव मिळालेला दिसून येतो आणि वास्तविकता जी आहे ती समाजाच्या बाजूला राहते. त्यामुळे आपण ज्याही व्यक्तींनी, प्रत्येक व्यक्ती ज्योतिषीच असावा असं काही नाहीये. जो व्यक्ती शनीच्या बाबतीत चर्चा करतोय त्या व्यक्तीने शनीच्या प्रत्येक स्वाभाविक दृष्टिकोनापासून व्यावहारिक दृष्टिकोनापर्यंत प्रत्येक अंग अभ्यासले पाहिजेत आणि नंतरच शनीच्या दृष्टीची चर्चा आपण केली पाहिजे. शनीची वास्तविकता माहिती नसेल तर शनीला आपण त्रासदायक आहे असं संबोधून शनीकडे आपण भीतीच्या नजरेने पाहणं चुकीचं आहे. म्हणजे शनी उत्तम विज्ञानाच्या आधारे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन साधून देणारा आहे. शनी आपल्या समाजाला उत्तम वैज्ञानिक विद्यार्थी देणारा आहे. त्याच्यामुळे शनी त्रासदायक नाहीये. शनीची उपासना आपण तेवढी सकारात्मक दृष्टीने करा. शनी उत्तम आहे. शनीच्या विषयासाठी अधिक माहितीसाठी आपण ऑफिसमध्ये येऊन खात्रीशीर त्याच्या बाबतीत आधी आपण त्याचं प्रेडिक्शन जे आहे ते पाहिलंच पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण शनीच्या दृष्टिकोनाचा अभ्यास केला पाहिजे. येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपण शनीच्या उपासनेसाठी शनी यज्ञाचं आयोजन करत आहोत. ज्या ज्या पत्रिकेमध्ये शनीची त्रासदायक स्थिती आहे, ज्या व्यक्तींना शनीची उपासनेची जास्त आवश्यकता आहे, ज्या व्यक्तींना कोर्ट कचेरीचे त्रास जास्त आहेत, ज्या व्यक्तींना दीर्घ मुदतीचे आजार आहेत, ज्यांच्या आजारामध्ये रिकव्हरी रेट दिसत नाहीये, ज्या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी तर आहेच, वैवाहिक सौख्यामध्ये कम्युनिकेशन गॅप दिसून येतोय, पती पत्नीमध्ये तात्विक मतभेदांतर जास्त जाणवत आहेत किंवा कोणते पण डॉक्युमेंटेशनच्या आधारे असलेले कागदोपत्री कामं जर आपले लटकत आहेत, लोन डिपार्टमेंटच्या अंतर्गत असलेले कोणते कामं लटकत आहेत, वैवाहिक निर्णय लांबल्या जात आहेत, जिथे जिथे ज्या ज्या क्षेत्रामध्ये विलंब दिसून येतोय, या प्रत्येक क्षेत्रासाठी या प्रत्येक व्यक्तींनी आपण सर्वांनी पत्रिकेची खात्रीशीर पडताळणी करून पत्रिकेमध्ये शनीची भूमिका पाहून शनीच्या या यज्ञामध्ये आपण सहभागी व्हावं. येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपण शनीची उपासना सार्वभौम पद्धतीने सगळ्यांनी मिळून यज्ञाचं नियोजन करणार आहोत. थोड्याच आपल्या वेळेमध्ये शनीची वास्तविकता आपण जाणून घेतलेली आहे. त्यामुळे शनीची खात्रीशीर निर्णय आपण त्याची बाजू आपण अभ्यासूनच त्याच्यावर पुढचा निर्णय जो आहे तो आपण घेतला पाहिजे. शनीच्या अमावस्येच्या दिवशी
आपण शनीची उपासना केली पाहिजे. शनिवारी आपण शनीची उपासना केली पाहिजे. शनी जयंतीला आपण शनीची उपासना केली पाहिजे. प्राय आपण प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी शनीची उपासना केलेला उत्तम. शनी त्रासदायक नाही, शनी सकारात्मक आहे. मंडळी, येणाऱ्या 5 तारखेला दर्श अमावस्या आहे, वार शुक्रवार. या 5 जुलै 2024 रोजी आपण सामूहिक रूपाने प्रत्येक भाविकांना या शनीच्या यज्ञाचा सहभाग घेता येईल अशा पद्धतीचं नियोजन करत आहोत. या नियोजनामध्ये आपण सर्वांनी निश्चितच सहभागी व्हावं. यामध्ये आपण ज्या ज्या भाविकांना पत्रिकेमध्ये शनीची भूमिका ही तामसी दृष्टिकोनाने दिसून येते आहे, आपण सर्वांनी शनीची खात्रीशीर माहिती घेऊन कुंडलीमध्ये शनीची अवस्था नेमकी काय आहे त्याची निर्णय घेऊन या पूजेमध्ये आपण सहभागी व्हावं. व्यावहारिक दृष्टिकोनाने आपले जर कामं विलंब देणारे असतील, आपण त्याच्यामध्ये पण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. शनीची भूमिका वैवाहिक सौख्यासाठी पण त्रासदायक मानत असेल तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा पर्याय करू शकता. प्राय आपण याच्यामध्ये व्यावहारिक दृष्टिकोनामध्ये सुद्धा शनीची भूमिका पाहू शकता. आपण कोर्ट कचेरीच्या अंतर्गत सुद्धा शनीचे निर्णय घेऊ शकता. सात्विक दृष्टिकोनाने शनीची उपासना या पर्वकालामध्ये आपल्याला जास्त फलदायी ठरेल. त्यामुळे आपण येणाऱ्या 5 तारखेच्या दिवशी शनीच्या अनुष्ठानासाठी 5 जुलै 2024 दर्श अमावस्या वार शुक्रवार या दिवशी निश्चितच आपल्या पूजेच्या आसनासाठी नाव नोंदणी लवकरच करून घ्यावी. तोपर्यंत ओम साईराम.